आज इथे आपण सर्व दिव्यांग बांधव इथे जमलो आणि आज इथे भव्य दिव्य असा हा मेळावा इथं अंकुर या ठिकाणी सादर होत आहे। याचं श्रेय जे आपले संपूर्ण अपंग दिव्यांग बांधव आहेत त्यांना जातोय आणि आपले जे काही प्रश्न असतील किंवा कुठल्या पद्धतीच्या योजना जर आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर साई कृपा दिव्यांग संस्था तसाच ती तुमच्यापर्यंत आता आज इथे आलेली आहे। तुमचे काही समस्या असतील किंवा कोणते काही प्रश्न असतील ते आमचे अध्यक्ष आणि इतर कर्मचारी तुमच्यापर्यंत पोहोचून जे काही तुमचे प्रश्न असतील त्याचे निवारण करतील आणि सर्वांनी जरा शांत बसून जे काही तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला आज इथे जे काही शासकीय योजना असतात त्या योजनेचा लाभ कसा मिळायला पाहिजे याची माहिती तुम्हाला मिळेल। सर्वांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर सर्वांना पुनश्च नमस्कार। सगळं समारंभाचा कार्यक्रम म्हणजे आपण शब्दस्मरणाने सर्वांचं स्वागत करूया, कारण तुम्ही इथे आलात म्हणून हा कार्यक्रम आपण करू शकतो। पण यासाठी एक 15 दिवस आपण जे करतोय तर आमच्या कर्मचारी इथे आलेले आहेत वाघ साहेबांना विनंती करतो की त्यांचं पण स्वागत करण्यात यावं। नमस्कार। सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा थोडक्यात मी परिचय करून देते। आणि संस्थेचं विजन आहे देशातील प्रत्येक तरुणाला सक्षम बनविणे। मिशन आहे आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक नागरिकास आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समावेशात प्रवेश सुलभ करून त्यांचे सक्षमीकरण करणे। तर गोल्स आहेत जे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकासाठी व विशेषतः विविध अपंगत्वासाठी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाला आणि अधिकारांना प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत। थोडक्यात परिचय सांगते। 1999 पासून क्षेत्रात कार्यरत असलेल्या माध्यमातून नवशक्ती हस्तकला कार्यानुभव अध्यापक विद्यालय ओरोस ची स्थापना करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली। तसेच मोबाईल रिपेअरिंग, हेअर स्टायलिस्ट, विणकाम, अळंबी प्रशिक्षण, काठ्या प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, फिनेल व परफ्यूम बनविणे,
विविध प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून युवकांसाठी व इतर तांत्रिकी शिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आले. सिंधुदुर्ग साई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या नोंदणीकृत धर्मदाय संस्थेचे NGO ची स्थापना 2010 मध्ये आपल्या समाजातील युवा व विशेष करून दिव्यांग व्यक्तींना सर्वसमावेश सहाय्य देण्यावर लक्ष केंद्रित करून देण्यात आली. लोकवर्गणी, लोकसहभाग आणि आमच्या सभासदांच्या तसेच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या व्यक्ती, संस्था, अधिकारी यांच्या अमूल्य योगदानातून संस्था विविध उपक्रम राबवते. आमच्या उपक्रमामध्ये आरोग्य सेवा, सामाजिक सेवा, शिक्षण, बहुउद्देशीय युवा शक्ती विकास, दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन आणि आमच्या दिव्यांग व्यक्तींसाठी हक्काची लढाई इत्यादी समाविष्ट आहेत. सदर संस्था 1860 कायदा आणि PWD कायदा 1995च्या आधारे नोंदणीकृत असून अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016च्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्हा तसेच उर्वरित महाराष्ट्र व गोवा राज्यात कार्यरत आहे. राबविलेले उपक्रम बघा. दिव्यांगांचे प्रमाणपत्र, शासकीय व निमशासकीय योजना पोहोचवणे, लाभ मिळवून देणे, लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य वाटप, साई समर्थ मॅरेज ब्युरो म्हणजे वधूवर सूचक केंद्र सर्वांसाठी, विशेषतः आनंद यात्रा, सहल व मनोरंजन, व्यावसायिक प्रशिक्षण व स्वावलंबन, रोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे, दिव्यांग उपयोगी उपकरणे व साहित्य, दिव्यांगांचे मेळावे, दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा, सक्षमीकरण व पुनर्वसन, समुपदेशन व मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, इतर मूल्यवर्धक प्रशिक्षण. आजपर्यंत दिव्यांगांच्या हक्कासाठी संस्थेच्या माध्यमातून 22हून अधिक आंदोलने झाली आहेत, 10 उपोषणे, 16हून अधिक मोर्चे काढण्यात आले. तसेच 1500 व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण, 100हून अधिक व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींचे विवाह जुळवून आणले, 1200 दिव्यांगांची उपकरणे, 2500 जणांना दिव्यांगांचे साहित्य, 1800 दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिलाई मशीन, घरघंटी जवळजवळ 200हून अधिक, 100हून अधिक शिलाई मशीन, 1200हून अधिक भेटवस्तू, 3500 अपंग प्रमाणपत्रे आणि स्वावलंबन कार्ड, 20 अंध दिव्यांगांना मोबाईल फोन देण्यात आले. 20 जणांच्या वरती अंध दिव्यांगांना मोबाईल देण्यात आले. ऑफिसचा पत्ता सांगते. कसाल बाजारपेठ, मनीषा कोल्ड्रिंकच्या बाजूला व बांदेकर मेडिकलच्या बाजूला म्हटलं तरी चालेल किंवा मनीषा कोल्ड्रिंकच्या बाजूला कसाल बाजारपेठ. पुनर्वसन केंद्राचं पण ऑफिस आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी उपहारगृहाच्या बाजूला. धन्यवाद मॅडम. मी अहवाल वाचन प्रक्रिया केलेला आहे आणि आपल्याकडे प्रत्यक्षात हे टॅम्पलेट पोहोचलं असेल अशी मी खात्री बाळगतो. आणि आपण हे टॅम्पलेट टाकायचं नाही कुठे, आपल्या घरामध्ये भिंतीला किंवा दरवाजावरती गम लावून चिपकून टाकायचं आहे, जेणेकरून ते सर्वांना कळेल संस्था आपली काय करते आणि काय केलं आणि पुढे काय करायचं हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज आपला उद्देश आहे. आपण ज्या समाजामध्ये ताक मारणे फिरतोय यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला, उपोषण करावे लागली, आंदोलन करावे लागली. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. माझ्यासोबत होते, प्रकाश वाघ होते, अनेक हरीफ शेख होते. आम्ही आंदोलन केलेले आहेत. मुंबई पुणे हायवे 8 तास बंद केला होता आणि त्यापासूनच आपल्याला जो ग्रामपंचायतीचा 5% निधी आहे, तो शासनाचा जो 5% निधी आहे आज सुरू झालेला आहे. याबद्दल आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला नको. कारण यापूर्वी 5% निधी मिळत नव्हता. 2016 पर्यंत 2016ला आम्ही हे आंदोलन केलं आणि त्यानंतर माननीय आमचे परम मित्र, आमचे सन्माननीय आपल्या दिव्यांग बांधवांचे दाते दैवत माननीय बच्चू कडू यांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केली, संघर्ष केलं. माननीय बच्चू कडूंनी आपले दरवाजावर उघडलेले आहेत आणि त्या अर्थाने आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे का नको? आलं पाहिजे का नको? तुम्ही येणार एकत्र? मग तुम्हाला अजून सुविधांचा लाभ घ्यायचा आहे का नाही? मग त्यासाठी आपण
हा मेळावा आयोजित केलेला आहे। तुमची नोंदणी, तुमची पूर्ण माहिती, तुम्ही कुठल्या सुविधांपासून वंचित आहात, कुठल्या सुविधांपासून वंचित नाही, याचा आपल्याला माहिती घ्यायची आहे। आणि म्हणून आज आपण इथे एकत्र आलो आहोत। सांगण्यामागचा उद्देश आपल्याला एकच आहे की आपल्याकडे घरगट्टी यावर्षी आपण 50 लोकांना घरगट्टी मिळवून दिली आहे समाज कल्याणच्या माध्यमातून। गेल्या वर्षी 12,500 रुपये मिळालेले होते, परंतु यावर्षी आपण 22,000 रुपये मिळवून दिलेले आहेत। प्रत्येक घरगट्टीच्या ज्या दिव्यांगांना मंजूर झाली त्यांना 22,000 रुपये मिळालेले आहेत। या उपस्थित कोण आहे का घरगट्टीवाला? घरगट्टी मिळाल्याने हात वर करा, नाव सांगा। नाव पाहिजे नाही मिळाली यावर्षी कोणाला? मग का नाही मिळाली सांगा? तर तुम्हाला माहितीच नाहीये, कोणाला माहिती होतं का? मग यासाठी आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे। किती लोकांना कुक्कुटपालन योजनेचा लाभ मिळाला? कुक्कुटपालन योजना, कुक्कुटपालन योजना तुम्हाला किती पैसे भेटले? किती किती भेटले? भेटले पहिल्या वर्षी भेटले ना? ओके धन्यवाद। चालू केला का व्यवसाय? व्यवसाय चालू आहे का? याच्यासाठी थोडं काळा वाजवा। धन्यवाद। प्रमाणिकपणे सांगितलं की मला पैसे भेटले आणि माझा व्यवसाय सुरू आहे। आता किती लोकांना व्यवसाय करायचा आहे कुक्कुटपालनचा? बरोबर, चर्चा करू नका आता। फक्त किती लोकांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे? यावर्षी पासून 35,000 रुपये मिळणार आहेत। 35,000 ते तुम्हाला भरायचे नाहीये, पण व्यवसाय करायचा आहे। पैसे इकडे तिकडे खर्च करायचे नाही। व्यवसायाला मिळतात ते व्यवसायाला खर्च करायचे। किती लोकांना घरगट्टी पाहिजे? या ठिकाणी तुम्हाला संबंधित अर्ज मिळतील आणि ते अर्ज सगळे ऐका, ते अर्ज आपल्या संबंधित ग्रामपंचायत मध्ये भरून पंचायत समितीमध्ये सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर संस्थेकडे पोच द्यायची आहे। मग संस्था तिचा पाठपुरावा करेल। मला सांगायला आनंद वाटतोय की आम्ही या पालकमंत्र्यांच्या समितीवरती माननीय आमचे प्रकाश वाघ आणि मी अनिल शिंगाडे आणि आमचे श्याम सुतारकोट या समितीवरती आहोत। तोपर्यंत तुम्ही घाबरू नका, जेवढं जास्तीत जास्त लोकांना मंजूर करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी प्रस्ताव करायचे आहे। प्रस्ताव केला, कारण जर भाग पेरला नाही तर उगवत नाही। म्हणून तुम्ही जर प्रस्ताव केला नसेल तर तुम्हाला लाभ मिळेल का? मग किती लोक प्रस्ताव करणार? ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रस्ताव करायचा आहे। कोणी कुक्कुटपालनचा करा, कोणी घरगट्टीचा करा, कोणी शिलाई मशीनचा करा, पण करा। माझं म्हणणं काय? करा। आता मला किती लोकांना संजय गांधी निराधार योजना पेन्शन आहे? म्हटलं आहे। सौ मॅडम, साईनी मॅडम जरा बघा किती लोकांना पेन्शन आहे? ओके धन्यवाद। किती लोकांना पेन्शन नाही आहे? किती लोकांना पेन्शन नाही आहे? आपण इथे चर्चा करतोय, संवाद साधतोय, इथे कोण आम्ही वक्ते नाही। मग तुम्हाला काय काय लाभ भेटला आहे आणि काय नाही भेटला, आणि तुम्ही काय म्हणाल वेळेवर गेलो आणि गेलो, असं व्हायला नको। काहीतरी चीज झालं पाहिजे, चांगलं काहीतरी घेऊन जायचंय, वाईट आमच्याकडे जायचंय। आम्ही वाईट झाल्यानंतर आम्ही त्याची विषाचा अमृत करू शकतो, पण यासाठी तुमची सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे। किती लोकांचे पेन्शन नाही आहे? आज लोकांची पेन्शन नाही आहे, सुरू होती का बंद झाली? तुमची नाही असेल तर आमच्या दळवी मॅडम किंवा साईनी मॅडमचे संपर्क साधायचा आहे। ते तुम्हाला माहिती देतील। ते डॉक्युमेंट्स तुम्ही लवकरात लवकर गोळा करायचे आहेत
आणि सबमिट केल्यानंतर आमच्याकडे पोल द्यायची आहे, पुढचं काही पाठपुरावा आम्ही करू. कुठे अडलंय कुठे गुंतलंय ते काही आपण बघू. संघटना असल्याशिवाय कुठलीही कामं होत नाही. मला सांगा, अंत्योदय किती लोकांना चालू आहे? अंत्योदय योजनेखाली धान्य मिळते. कुटुंब प्रमुख किती लोक आहेत? कुटुंब प्रमुख अपंग दिव्यांग जे आहेत आणि कुटुंब प्रमुख आहे असे किती आहेत? 4-5 जण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. कुटुंब प्रमुख म्हणजे रेशन कार्डवर दिव्यांग व्यक्तीचं नाव आहे, विभक्त आहे, असे किती आहेत? तुम्हाला आपण अंत्योदय खाली पण तुम्हाला लाभ मिळवून देणार आहोत. घेणार का नाही? अंत्योदय खाली लाभ मिळवून घ्यायचा का नाही घ्यायचा? घ्यायचा आहे ना? त्यासाठी आपण संस्थेचे सभासद होणे गरजेचे आहे. तुम्हाला ते अर्ज तुम्हाला इथे मिळतील, पण तुम्ही कारण हे बघा, बाळ आणल्याशिवाय आईला कळत नाही की बाळाला काय पाहिजे, म्हणून तुम्ही सांगला तर आम्हाला कळणार आहे. किती लोकांचे रेल्वे पास आहेत? आमचा बोलू नका कृपया. रेल्वे पास किती लोकांचे आहेत? ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? हे 9 लोकांचे जे रेल्वे पास आहेत हे ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? ऑनलाईन पण केले का? मग 4 लोकांची नाही आहे त्यांची रेल्वे पास संस्था काढून देणार. त्याच्या प्रकारचा संबंधित अर्ज सुद्धा आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडे आहेत. जे तुम्हाला पेपर सांगतील ते पेपर देऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे. रेल्वे पास मध्ये आपल्याला बघा, जे अपंग व्यक्ती असेल तिला वनफोर आहे आणि सोबतचा सुद्धा वनफोर आहे आणि प्रत्येक गाडीला हँडिकॅप डबा आहे. फक्त एक लक्षात घ्या, वंदे भारत आणि त्याच्याच गाडीला हँडिकॅप वनफोर चालत नाही, म्हणजे अजून तरी चालत नाही. भविष्यामध्ये आपण प्रयत्न करूया. मला सांगा, किती लोकांना माहिती आहे हँडिकॅप डबा गाडीला असतो, स्पेशल डबा? सगळ्यांना माहिती आहे का? बघा, दादर सावंतवाडीला 2 डबे आहेत, मागे पण आणि पुढे पण. कोकण कन्याला जाताना मागे असतो, येताना पुढे असतो. का सांगतोय? काही लोकांना माहित नसतं. मग आपले दिव्यांग बांधव बिचारे कुठे पण घुसतात आणि त्यांना कोण लाथ मारतं, पाय मारतं, काय करतात, कोण पिशी लावतो, कोण बॅग लावतो आणि मग त्यावेळी दिव्यांग बांधवाला वाटतं हा प्रवास नको. आणि म्हणून आपण आपल्या रेल्वे पासच्या माध्यमातून रिजर्वेशन पण करू शकता. पण ते आधी 4 दिवस किंवा 8 दिवस. तुम्ही म्हणाल की गेल्या मला दिवशी भाऊ बघा तर होताना नाही का, कारण डबो खाली वयो, सीट खाली होई, म्हणून आधी बुकिंग करा आणि सुखाने प्रवास करा. आणि आपण संस्थेच्या माध्यमातून काही जे दिव्यांग वधूवर आहेत त्यांच्यासाठी लग्न सुद्धा आपण लावून देतो. गेल्या वर्षी आपण 8 लोकांची लग्न लावून दिलेली आहेत आणि याच्या आधी अनेक लग्न म्हणजे 22-40 वरती लग्न लावून दिलेले आहेत. यामध्ये आपल्याकडे आलेले जोडपं आहे सुप्रिया आणि विकी हरणे, याची व्यासपीठावर यायचं आहे. सुप्रिया आणि विकी हरणे हे संस्थेने लग्न लावून दिलेलं आहे. हे संस्थेने लग्न जमवलं आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. या उपयोगासाठी आमची भगिनी आहे. पाच सर्वांना विनंती करतो की त्यांनी हे झाड देऊन हॅलो, आज इथे आपल्या साईबाबा अपंग संस्थेमधून व्यवहार लावला त्यांचा स्वागत करत आहेत आमचे अध्यक्ष. कारण त्यांनी खूप मेहनत घेतली होती या लग्नासाठी आणि त्या लग्नाचं अध्यक्ष सर्वांनी डोळा टाळ्या वाजवायचे. बघा संस्था काय करते, बोलत नाही, करून दाखवते.
ही जी सुप्रिया हरणे आहे तिचं शिक्षण 15वे आहे, परंतु त्याचे मिस्टर जे आहे ते बघा कसे आहे, त्यांची मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. पण त्यांनी काय बघितलं, त्यांनी घर बघितलं आहे, वराकडे लक्ष नाही आहे. पण बरोबर कौतुक करावं थोडं आहे, तिने तिला देवासारखं सांभाळलेलं आहे आणि तिला असंच बुद्धी प्रवेश हो. आणि त्यांच्या 2004 आहे ते लवकरात लवकर 2006 हो, अशी आपण सर्वांनी ईश्वराची प्रार्थना करूया. करूया ना, कारण 2004 हो कामणार नाही, त्याला काही मजा नाही. 2006 झालं तर आपण मजा आहे. आपण नक्की फेडे मिळतील ना, आपण लाडू खाले, मग आता फेडे खायचे का नको. मग सुप्रिया आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्हाला पुढच्या वर्षी काहीतरी पेढे पेढे घेऊन यावचा. पेढे किंवा बताशे काय पण काय लागतं असू द्या. हा थोडासा वेगळा होता, कारण आपण एक कुटुंब आहोत, आपला परिवार आहे, बंधू भगिनी आहे. त्यानंतर आमच्या सौ प्राची सावंत यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्राची सावंत आणि प्रवीण सावंत यांचा पण आपण संस्थेने विवाह करून आणलेला आहे आणि त्यांचा विवाह पण संपन्न झालेला आहे. आज 5 वर्ष ते सुखाने संसार करतायत. तर मी मिस्त्रींना विनंती करतो की त्यांना मिस्त्रींना विनंती करतो की ती एकटी आलेली आहे असो, पण तिला आपण एक भेट वस्तू देऊन तिचं स्वागत करूया आणि त्या जोरदार टाळ्या वाजवूया. प्राची लागता प्राची काय ना काय कशी वाटतं पडूसाठी. प्राची पण नागवेची आहे, रामोद कणकवलीला त्यांचं घर आहे. कणकवलीला खूप छान त्यांचा सुखान संसार चाललेला आहे. त्यांनी पण आता कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आम्हाला व्यवसाय करणारी माणसं आवडतात. काहीतरी करा, काहीतरी करा. पेन्शन कधी येतली, पेन्शन दिली नाही, अरे पेन्शनवर अवलंबून राहू नका, काहीतरी करा. अरे करा तर वाचाल आणि वाचतात तर वाचणार, बरोबर आहे ना. सगळ्यांनी व्यवसाय करायचा आहे, कुठलाही करा. कोणी भाजी विका, कोणी मासे विका, लाजू नका, मागून घ्या, काय लागेल ते मागा. संस्था आपल्या पाठीशी आहे. किती लोकांना व्यवसाय करायला आवडेल, व्यवसाय करायला किती लोकांना आवडेल. व्यवसाय बघा, व्यवसाय केलेली माणसं सुखी असतात. कारण बघा रोज धना सुरू असतो, 10 मिळून द्या, 100 मिळून द्या, आपल्या हक्काचे, कुणाच्या बापाचे नाही, बरोबर आहे ना. म्हणून कष्ट करा, नक्की तुम्हाला फळ मिळेल. आपण 1000 पेन्शन होती, पहिली 600 होती, 2016 मध्ये 1000 झाली आणि आता 1500 रुपये झालेली आहे. लवकरच 3000 होणार आहे. पुढे ना 3000 पुढे काय आमचा पोट भरत ना. आणि म्हटलं आणखी आहे, अरे पिशी फाटली ना. हा मग कष्ट करूया आणि भरूया पिशवी, बरोबर नको. मग आपण जर 3000ची 5 व्हायला पाहिजे तर आपण किती आपली एकजुटी पाहिजे, एकजुटी पाहिजे का नको. काय एकटा आणि शिंगाडा आणि प्रकाश वाघ मिस्त्री भांडून चालणार, यासाठी सर्वांनी सपोर्ट दिला पाहिजे का नको. सर्वांनी सपोर्ट देणार म्हणा. भारत माता की जय, भारत माता की जय. साई कृपा संस्था आगे बढ़ो, हमारे साथ है. साई कृपा संस्था आगे बढ़ो, हमारे साथ है. आहे ना, काय नसतं आपलं हर आता आगे बढ़ो. काय तर पुढचा मी काय म्हणणार नाही, पण शब्द दिला नक्की संस्था आपल्या पाठीशी राहील
आणि जिकडे तुम्ही आलात तिकडे संस्था आपल्या पाठीशी राहील एवढं मी सांगतो. कारण कार्यक्रमाला भरपूर विलंब होतोय. आपल्याला ज्यांना ज्यांनाचे अर्ज पाहिजे कार्यक्रम जरी संपला नसेल तरी आपण कार्यक्रम संपल्यानंतर ते संबंधित फॉर्म घ्यायचे आहेत, त्याची पूर्ण माहिती घ्यायची आहे आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची पोच संस्थेकडे द्यायला विसरायचं नाही. त्याचं म्हणजे काय हरपूर्ण इलो काय फॉर्म घेऊन गेलो भरलो पण काय झाला नाही. पण तुम्ही बी पेरला नाही कागदाला कसा बी पेरला तर होता ना. तर पाऊस पडला तर आपला काही होता बी पेरूची तशी प्रस्ताव केल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. काही लोकांचं व्हीडीआयडी कार्ड नाहीये, त्यांनी व्हीडीआयडी कार्डाचं फॉर्म आमच्या सायली सावंत मॅडम यांच्याकडे भरून सहकार्य करून जेव्हा तुम्हाला बोलवतील तेव्हा तुम्ही यायचं आहे. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. आपलं ओळखला दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं ऑफिस कॅन्टीनच्या बाजूला आहे. सर्वांना कोणाला व्हीलचेअर पाहिजे, कोणाला कानाचं मशीन पाहिजे, कोणाला कुबड्या पाहिजे, कोणाला वॉकर पाहिजे, कोणाला अंधकाठी पाहिजे, कोणाला गॉगल पाहिजे, जे जे तुम्हाला वस्तू पाहिजे असतील त्याची नोंदणी करा. आपल्याला मोफत आपण वाटप लवकरच करणार आहोत. पण दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवी का नको. आपल्या जिल्ह्यामध्ये आज गेली 5 वर्ष दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालू आहे. किती लोकांना माहिती आहे दिव्यांग पुनर्वसन केंद्र ओळखलं आहे ते माहिती आहे का? तो माहिती करून द्या आणि कधी गेला तर नक्की भेट द्या. त्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये आपल्या धने मॅडम असतात, आम्ही असतो. आपल्याला जी जी मदत लागेल ती आपण करणार आहोत. ज्यांना व्यवसायासाठी कर्ज हवंय 1.5 लाखापर्यंत कर्ज पाहिजे असेल तर समाज कल्याणची योजना आहे, बीज भांडवल योजना. 1.5 लाख घेतलात 1 लाख बीज भरा, 30 लाख तुम्हाला माफ. म्हणजे तुम्हाला अनुदान आहे. नाही तर म्हणाल सगळं अनुदान आहे, सगळं अनुदान नाही आहे. यासाठी आपल्याला बँक तयार पाहिजे. बँक तयार असेल तर आपल्याला मंजूर करून आम्ही देऊ शकतो. त्याला 2 जामीन लागतात. ज्यांना मोठा व्यवसाय करायचा आहे त्यांना अपंग व्यक्त महामंडळ त्यांच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत लोन मिळतो. तुम्ही ऐकण्याच्या म्हणून आहात का? 5 लाखापर्यंत तुम्हाला अपंग व्यक्त महामंडळकडून लोन मिळतो. त्याला 6% व्याज आहे. किती टक्के? 6% व्याज आहे. पण ज्याला खरोखर व्यवसाय करायचा आहे लगेच या कर्जाच्या भानगडीत पडा, नाहीतर आपला हात हा बरा असा नाहीतर खड्ड्यातून उठा आणि नाहीतर बाबावड्यात पडा. असं काय करू नका. ज्याला कोणाला व्यवसाय खरोखर करायचा आहे, आपला संसार चालवायचा आहे त्यांनी याच्यामध्ये पडा. या पुढची जबाबदारी आमच्या प्रकाश भागाकडे देतो. त्यांनी आपलं महत्त्व व्यक्त करावं. त्यांनी त्यांचं लग्न कसं झालं, संस्थेमध्ये कसे आले, काय आलं आणि आज कसे आहे, पुढे काय हे आपण थोडक्यात सांगावं. साई कृपा दिव्यांग अपंग संस्था बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसा. मी माझं आता आमचे अनिल सिंगाडे सरांनी तुम्हाला बहुसंख्य माहिती दिलीच आहे. योजनांपैकी माहिती दिली. ज्या ज्या योजना आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ती घ्यायचे. संस्थेपर्यंत जाऊन ती योजना आपण घ्यायचे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे माझं मी 2005 मध्ये माझं 2003 मध्ये ऐका कारण ही सत्य घटना आहे. हॅलो ही सत्य घटना आहे. कारण मी आता इथं उभा आहे तो कसा मी उभा आहे आणि मी काय बोलतोय तुम्हाला लक्षात येईल. आणि आपण जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यापर्यंत एक प्रेरणा मिळेल की आपण दिव्यांग असून आपण बसून जाऊ नये याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. मी माझं 10वी शिक्षण झालं होतं. 10वी आम्ही SM मध्ये शिकत होतो. शिकल्यानंतर मी काही मुंबईला गेलो, पुण्याला गेलो. पुण्याला मी 7 वर्ष काम केलं. तिथं माझं ॲक्सिडेंट झालं. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझे डोळ्यांवरती परिणाम झाला
आणि 2005 मध्ये मला पूर्णतः अंधत्व आलं. म्हणजे मला काही दिसतच नव्हतं पुढचं. म्हणजे 7-8 वर्ष म्हणजे 4-5 वर्ष मी घरीच बसून होतो. त्यानंतर मी आनंद निकेतन म्हणजे मुंबईला जे ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगमध्ये माझा मित्र एक घेऊन गेला. तिथं मी ट्रेनिंग घेतलं आणि तिथं मला कळालं की आपल्या सिंधुदुर्गामध्ये साई कृपा अपंग संस्था एक कार्यरत आहे. मी एके दिवशी माझा छोटा भाऊ आणि मी दोघंजण आम्ही एकत्र त्या साई कृपा संस्थेमध्ये आम्ही गेलो. तिथे अनिल शिंगारे तिथे होते. त्या आल्यानंतर माझी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मी त्यांच्याशी परिचयाने 2 वेळा त्या संस्थेमध्ये गेलो. पण आता वेळी मला त्यांनी एक सांगितलं की बघ तुला जर यायचं असेल तर ह्याच्या पुढे तू एकटा आलास तर माझ्या संस्थेमध्ये ये, नाही तर तू ह्याच्या पुढे माझ्या संस्थेमध्ये येऊ नको. मी म्हटलं ठीक आहे सर, मी प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नाला माझे यश मिळालं. मी एकटा त्यांच्या संस्थेमध्ये गेलो आणि त्यानंतर आतापर्यंत मी कुठेही मला जायला सांगा, मुंबई असो, पुणे असो, गोवा असो, सिंधुदुर्गात मी पूर्णपणे कार्यरत आहे. मला बहुतेक लोक इथं ओळखत आहेत. इथं आलेले बहुतेक लोक मला परिचित आहेत आणि मला ओळखत आहेत. आणि मी या ओरोसपासून सावंतवाडीपासून संपूर्ण फिरतोय. माझं लग्न 2005 मध्ये आमचे आंदोलन होतं मुंबईला. त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व अपंग बांधव जात होतो. त्यामुळे माझ्या विशेष माझी ओळख झाली. त्यातून या संस्थेतूनच माझं लग्न झालं आणि मला एक मुलगी आहे आणि माझा संस्था खूप छान चाललाय. आणि त्यानंतर पंतप्रधान आवास योजना म्हणून तुम्हाला माहिती असेल, पंतप्रधान आवास योजना घरकुल योजना आहे. ती आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे नोंदणी असतात, ड यादी म्हणून असते, त्या ड यादीमध्ये ती आपल्या अपंगांसाठी आणि उपलब्ध आहे. आणि त्या याच्यामध्ये योजनेमध्ये माझं घर मंजूर झालं आणि मी एका 6 महिन्यामध्ये 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्ण घर ओपन करून मी आता तिथं राहायला गेलो. 3 महिने झाले मी तिथं राहतोय. आणि माझे स्वतः कणकोलीमध्ये स्टॉल होता, त्या चौपदरीकरणामुळे माझा स्टॉल तिथं गेलाय. बघू आता थोड्याच दिवसामध्ये मला स्टॉल मिळेल. आणि माझी संपूर्ण मी या सिंधुदुर्गामध्ये आमचे अनिल शिंगाडे यांच्या सोबत मी कायम असतो. तुम्हाला कुठलीही गरज असेल किंवा तुम्हाला कुठलं अडत असेल कुठल्याही कामामध्ये तर बिनधास्त आमच्यापर्यंत संपर्क करा. आमचे अनिल शिंगाडे अध्यक्ष आहेत आणि मिस्त्री आहेत. आणि इथं जे कर्मचारी आहेत त्या संस्थेचे, या कर्मचारी तुमचे जे काही प्रश्न असतील ते योग्य मार्ग लावून तिथे तुम्ही बोलवाल, तिथं आम्ही याचा प्रयत्न करू आणि तुमचे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आज इथे संपूर्ण जमलेले माझे दिव्यांग बांधव आहेत. खूप उपस्थिती चांगली वाटते या दिव्यांग बांधवांची. मला खूप बरं वाटतं, कारण इथं मी येत नव्हतो. मला काल त्यांनी फोन केला होता की अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे, तुला यावं लागेल. पण माझ्या ते लक्षात नव्हतं. आणि सकाळी अचानक त्यांचा फोन आला, काय म्हणतो निघून ये म्हणून. मी कणकवलीला मला ते न्यायला आले आणि मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलो. हे माझं सौभाग्य आहे. आणि या ठिकाणी असं मला सांगण्यात आलंय की काही जे आमचे दिव्यांग बांधव आहेत त्यांना प्रत्येकाला एक गाणं म्हणायचंय, आपली कला सादर करायची. त्यांना आमचे साई कृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष हे तुम्हाला संधी देतीलच गाणं म्हणण्यासाठी. या पंचायत समितीमध्ये पण काही योजना आहेत, त्या योजनेचा पण ते सांगितले आता शिंगाडे सरांनी, ते पंचायत समितीमध्ये अटॅच आहेत. त्यानंतर ती पोचपावती असेल की आमच्या संस्थेपर्यंत तुम्ही द्या, तुमची पूर्ण कामं आम्ही केली जाईल. आणि आमच्या तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की कोणाच्या हारी जाऊ नका, बळी जाऊ नका. आणि कोण असे असतात की बाबा चल मी तुझं एक सर्टिफिकेट काढून देतो, मला 500 रुपये दे, 1000 रुपये दे, असं कोणाला पैसे वगैरे देऊ नका. तुम्ही सरळ साई कृपा अपंग संस्थेशी संपर्क साधा. तुमचं पूर्ण काम जोपर्यंत तुमच्या मनासारखं काम होत नाही तोपर्यंत आमची संस्था पूर्णतः लक्ष देऊन तुमचं काम करेल. आणि मी हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा जो हा कार्यक्रम आहे साई कृपा बहुउद्देशीय दिव्यांग संस्था कसाल ओरोस पुनर्वसन केंद्र ओरोस याच्या संयुक्तिक विद्यमाने हा जो पुरस्कृत कार्यक्रम घरकुल बुद्रुक येथे संपन्न होत आहे. मस्कर हॉल मध्ये आपण सर्व साक्षीदार आहात. माझे परम मित्र, माझे गुरुवर्य
श्री सर्वेसभा अनिलजी शिंगाडे, द्वितीय क्रमांकचे माझे मित्र दंदड्याचे श्री सर्व मान्यवर वाघसाहेब इथे उपस्थित आहेत. गेले 99 मध्ये नॅमचा ज्यावेळी सभासद झालो आणि हे 2 व्यक्ती व्यासपीठावर मला मिळाली. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढे त्यांच्या सन्मानाने मी काम करतो आणि 99 पासून ज्यावेळी 2000 सालामध्ये रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट महालक्ष्मी मुंबई येथे जो कोर्स केला त्याची परिणिती ही आज फलश्रुतीमध्ये उतरलेली आहे. हे श्रेय जातं अनिलजी शिंगाडे आणि वाघ साहेबांना. याचं कारण काय आणि गुप्तगु काय आहे हे आपल्या साक्षीने सांगू इच्छितो. अनिल शिंगाडे साहेबांनी जे जे आपल्याजवळ भाष्य केलं ते भविष्यात आपल्याला फलदायी फलश्रुती घडू शकते. वाघजीने जेवढं काम केलं, अनिलजीने जेवढं काम केलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा भिडून मी आज उभा आहे. आज जे चाललेलं आहे सिंधुदुर्गामध्ये जे भ्रमंती चाललेली आहे, पायपीट चाललेली आहे. आम्ही रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, ऊन पाऊस हे भेदून पुढे चाललेलो आहोत. याचं कारण आपल्याला काम करायचं आहे. दिव्यांगांचं उदरनिर्वाहाचं साधन कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला जाऊन, सेक्शन मध्ये जाऊन त्यांना बेनिफिट सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने जेवढं जेवढं काय आपल्याला देता येईल यासाठी साई कृपा बहुउद्देशीय दिव्यांग संस्था कार्यरत आहे आणि त्याच्या मागून आम्ही कार्यरत आहोत. आपल्याला साहेबांनी ग्वाही दिलेलीच आहे, पण साहेब नुसती ग्वाही देत नाही, प्रत्यक्षात शिंगाडे साहेब, वाघ साहेब जे काम करत आहेत आपल्यासाठी ते प्रार्थनीय वंदनीय आहे. याची कृपया तुम्ही शांततेने नोंद घ्या. आपलं जीवन भविष्य कसं घडवायचं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा साक्षीदार असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. मी पण त्यांच्या खांद्याला खांदा भिडून काम करतो आहे. आज तर दिगवडे ग्रामपंचायतीमध्ये 5% विशेष फंड कुणाला मिळाला नाही ते काउंटरला नोंद करा किंवा मी निकट तुमच्या गावचा आहे नरदेवाचा मिस्त्री याच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी जातीशी व्हिजिट देऊ, आपल्या शंकेचं निरासन करू. आपल्या अकाउंटमध्ये जे काय व्हॅल्युएशन ग्रामपंचायत करेल ते आपल्या अकाउंटमध्ये मिळेल आणि आपल्याला तो योग्य लाभ दिला जाईल. असे काही समस्या असतील तर काउंटरमध्ये जाऊन आपण नोंद करा आणि भविष्य घडवा. मी जे काही 2 शब्द बोललो आहे हे आपल्या जीवन भवितव्यासाठी सक्षमीकरणासाठी बोलत आहे. आम्ही काम करतो आहे ते तुमच्यासाठी करत आहोत. शिंगाडे साहेब, वाघ साहेब दिवसरात्र काम करत आहे ते तुमच्यासाठीच करत आहे. याची कुठेतरी साथ पडताळणी करा आणि आपलं जीवन भवितव्य घडवा. मी 2 मोलाचे शब्द सांगून इथे माझं भाषण रूपी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिस्त्री साहेब धन्यवाद. फार मोलाचं सहकार्य आपण केलेलं आहे आणि शब्दरूपी आपण जे मंत्र दिला ते खूप छान आहे. तर सर्वांना आम्ही सांगू इच्छितो 8 दिवसांपूर्वी आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही तुमच्या या विभागाचा प्रवास केला. नरडवे, दिगवडे, नाटण, त्यानंतर तुमचं कुंभवडे, कनेडी, हरकुळ, त्यानंतर तुमचं नागवे, करंजे, हरकुळ, कोंडा असं करत करत आम्हाला संध्याकाळी 8 वाजले. सांगायला मला हे आनंद वाटतोय, कर्तव्य वाटतं. 8 वाजेपर्यंत प्रवास होता आणि त्या क्षणाला मी 8 वाजता घरी पोहोचलो. माझ्या ऑफिसची बॅग ठेवली, प्रवासी बॅग घेतली आणि 8:30च्या गाडीने मुंबईला रवाना झालो. सांगण्याचा उद्देश काय तर आम्ही तुमच्यासाठी अप्रतिम काम करतोय, त्यासाठी तुम्ही पण आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे.
रात्री आम्ही 10 वाजता घरी आलोय, मला पटणार नाही. एका आमची एक मुख्यमंत्री आमची भगिनी आहे, तिचं लग्न ठरवायचं आहे, त्यासाठी मला बोलवलं होतं. रात्री मी 9 वाजता घरी गेलो आणि मला घरी यायला आम्ही 10 वाजले. आज तुम्ही विचार करा, घरी यायला 10 वाजले, झोपायला किती वाजले असतील? झोपायला मला रात्री 11 11:30 वाजले आणि 3:30ला मी उठलो. मग मला परत झोप लागली नाही, कारण का माझे बांधव कार्यक्रमाला येणार आहेत. ते कसे येतील, ते प्रवास कसा करतील, हा मला सगळा ध्यास लागला. आणि आपण सर्वजण इथे आलात, माझं प्रेम, आमचं प्रेम आपल्यापर्यंत पोहोचलं. मला सांगा की तुम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून किती लोकांना कळलं आणि किती लोकांना फोन आले आणि फोनच्या माध्यमातून तुम्ही इथे आलात. मला सांगा, नाटो गावचे किती लोक आहेत? नाटो गावचे नाटो नाटोला मला वाटतं 36 अपंग आहेत. नाटोमध्ये 36 अपंग आहेत. आम्ही उन्हातानातून फिरलो, सरपंचांना सांगितलं, ग्रामसेवकांना सांगितलं, त्यांच्या सदस्यांना सांगितलं आणि उपस्थित का तर आपला मेसेज आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला नाही. मला सांगा, दिगवळे आंदोलन करा. बघा, दिगवळ्याला मला वाटतं काहीतरी 30 अपंग आहे, फक्त 2 अपंग आहे. का त्यांच्याकडे मेसेज पोहोचला नाही. त्याचे एक सदस्य होता, कर्मचारी, तो म्हणतो दिव्यांग म्हणजे काय? फक्त अंध ना? हो म्हटलं, दिव्यांग म्हणजे सगळे अपंग आले, त्यामध्ये अंध, मुकबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग 21 मिनिटं आले. या लोकांना अजून माहितीच नाही. मला सांगायला एक किस्सा आठवतो. तुमच्या कल्याणी गाव साखरीमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो, आम्ही लिस्ट मागितली. त्याच्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं की ती लिस्ट कबाडामध्ये आहे, आज ग्रामसेवक नाही आहे, सरपंच नाही आहे, तुम्ही 8 दिवसांनी या. लिस्ट काय कबाडामध्ये वस्तू आहे का? मी कोणतीच मागतोय आणि अपंगांची मागतोय. तर आम्हाला अपंगांना एकत्र करायचं आहे. त्याला कोणत्या गरजा झालेल्या आहेत, कोणत्या नाही झाल्या आहेत. अंध व्यक्तीला काठी काढणं पाहिजे. काठी अंध व्यक्तीला दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने आपण काठी देऊया. खरंच तुला गरज आहे, त्याने नाव द्यायचं आहे आपल्याकडे. आपल्याला 2 काट्या आहेत. त्यांना हे पाहिजे, अंध काठी ट्रायपॅड पाहिजे. ते दरम्यान नाव नोंदणी करायची आहे. कोणाला ऑफर पाहिजे ते तुम्हाला सांगतो, आम्ही वरडून सांगतोय. तुम्हाला जे पाहिजे ते आमच्याकडे नोंद करा आणि तुम्हाला लगेच आल्यानंतर तुम्हाला फोन करणार आणि आम्ही ते वाटप करणार. सांगायला मला आनंद वाटतो. मालवणला आम्ही 14 मार्चला मेळावा घेतला, त्यामध्ये काही लोकांना व्हीलचेअर पाहिजे होती. आम्ही 28 मार्चला नवीन व्हीलचेअर दिली त्याच्या घरी. त्या दिव्यांग बांधवाला यायला लावलं नाही, आम्ही दिव्यांगांच्या घरी जाऊन ती व्हीलचेअर दिलेली आहे. हे असं आपलं काम आहे. पण यासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना हा संदेश पोहोचवा. कोणाला वंचित ठेवू नका. शासकीय वंचित सेवेपासून, शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नका. हॅलो, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. आपल्याला आपल्याकडून कोणाला आपला विचार मांडायची कोण शब्द असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला जर 2 शब्द बोलायचे असतील
असतील तरी व्यासपीठावर कोणाला बोलायचं असेल तर येऊ शकता आणि आम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या काही समस्यांची चर्चा करूया आणि आपल्याला घरगुती फॉर्म पाहिजे, कुटुंबाचा फॉर्म पाहिजे, स्वावलंबनचा फॉर्म पाहिजे, रेल्वे पासचा फॉर्म पाहिजे, सगळे फॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहेत. संस्था आपल्या दारी हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. तर आपण ज्यांना काही समस्या असतील त्याच्या करूया, जास्त विलंब नका लावूया. आपण एक गोड गाणं म्हणून कार्यक्रम संपवूया. मी वाघ साहेबांना विनंती करतोय की आपण गोड गाणं म्हणून कार्यक्रमाची सांगता करावी. आमच्या अश्विनी मॅडम हे गाणं म्हणतात, पुढे तुम्ही सर्वजण आपल्या आई वडिलांवरती प्रेम करतच असाल. त्या आईवरून मी गाणं सादर करतोय, सर्वांनी सातत्याने ऐका. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उत्तर विठराल नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उत्तर विठराल नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उत्तर विठराल नाही.
अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो गळवाताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. बालपणी मी खेळत खेळत होतो देवाना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या मायेची तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर बदला होई, गल्लोगल्ली पायीच फिरे अन हात मारी. शाळेतून घरी येताना आई उशीर बदला होई, गल्लोगल्ली पायीच फिरे अन हात मारी. तुझ्या या प्रेमाची तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. रानवनातून पायीच फिरसी रक्ताचे गेले पाणी, तुझ्यासारखं दैवत नाही या त्रिभुवनी. रानवनातून पायीच फिरसी रक्ताचे गेले पाणी, तुझ्यासारखं दैवत नाही या त्रिभुवनी. तुझ्या या छायेची तुझ्या या छायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उत्तर भेटणार नाही. थँक्यू धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण खूप छान आईबद्दल जे प्रेम आहे हे गाण्यात व्यक्त केलेलं आहे. आई हे दैवत आहे आणि ते आपण शब्दामधून सांगितलेलं आहे. धन्यवाद. तर योगेश मित्रे पण आले का? योगेश मित्रांचा पण सत्कार करायचा आहे आपल्याला. त्यांचा विवाह गेल्या वर्षी झालेला आहे. त्यांची पत्नी सुद्धा 15वी शिकलेली आहे आणि सुदृढ आहे. आणि आपले योगेश मित्र हे हँडिकॅप आहेत, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. योगेश मित्रे योगेश या गावचे हे आहेत, गावातले पुत्र आहेत. त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. धन्यवाद. तुमचाच आपला कार्यक्रम हा संपलेला आहे. ज्यांना कोणाला गाडी आहे त्यांनी जाऊ शकता. आपण आपल्या काउंटरवरचे आमचे मॅडम बसलेले आहेत, त्यांच्याकडे संपर्क साधा. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. कार्यक्रम लांबलेला आहे, तेवढ्या गाड्या आहेत. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. माननीय आमचे ठाकूर साहेब यांनी आपल्याला एका शब्दावर सगळं सहकार्य केलं. त्यांचा आम्ही सिंधुदुर्ग साई कृपा, अपंग संस्था कसाल आणि दिव्यांग वसंत जनता सिंधुदुर्ग यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि मस्कर यांचा हॉल आम्हाला इथे ज्या
जे मजदूर मालक आहेत त्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो। आमचे साई कृपा संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, आमचे दिव्यांग बांधव, आमचे दिव्यांग बांधवांचे पालक आणि आमचे मित्र राजेंद्र बेसरी, प्रकाश वाघ, गाडी सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। ज्यांच्या काही अडचणी आहेत त्यांनी आपण चर्चा करूया। ज्यांना घाई आहे, ज्यांना गाड्या आहेत त्यांनी जायला हरकत नाही, पण काउंटरवर आपल्या संबंधित अर्ज घेऊन आपण जायचं आहे, कारण आपण इथे आला म्हणून हा कार्यक्रम आपण यशस्वी केलेला आहे। परंतु जे काही चांगलं